खूप महाग आहे सध्या तेल आणि गाव सांगा आणि सगळं. माझं नाव सिद्धेश्वर कांबळे, मी रिक्षा चालक आहे. पण घरी पण हे तेल परवडते सध्याला. कशामुळे परवडत नाही काय नाही? भाव वाढले ना, बरं. काय साखर वाढले, तेल वाढले, गरिबांनी कसं जगायचं? सरकारमध्ये अच्छे दिन आहे, कुठला जी नाही. काय मागणी आहे सरकारला? काय मागणी हीच आहे की तेला भाव कमी व्हायला पाहिजे, साखर भाव कमी व्हायला पाहिजे. तुकाराम मुंडे घेऊन जात होता त्यामुळे काय फायदा होत होता? फायदा म्हणजे रेट जर कमी होता, ह्याच्यात रेट जास्त आहे आता. बरं. किती घेऊन जात होता? किती तेल लागत होता आपल्याला? 1 किलो आता अर्धा घेऊन जातो आम्ही आता. बरं. काय करायचं? मला आपण पाहतोय की तुकाराम मुंडे यांनी कुठेतरी तेलाबाबतीत कडक निर्बंध आले. कशा पद्धतीची परिस्थिती तो वापरत? आता सध्या तर रोज तेल कालच्या आदेश पहिल्यापासून आम्ही बंद केलं विकण्यासाठी आणि पॅकिंग विकत आहे, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशाला परत 4-5 रुपये बोर्डर बसून आहे. पहिलाच महागाई आहे, साखरेचे भाव सगळ्याचे भाव वाढलेले आहेत. आता यात परत तेलाचे भाव परत वाढणार आणि सरकार म्हणते तुम्ही कॅरी बॅग वापरू नका, प्लास्टिकचा वापर कमी करा. आता परत हे पॅकिंग केल्यामुळे परत कॅरी बॅगचा भाव परत जास्त वाढणार आणि सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशाला 4-5 रुपये बोर्डर लागणार. आपण पाहतोय की कुठेतरी शुद्ध तेल विकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे ग्राहक येत होते, मात्र सध्या पॅकिंगमुळे त्यांच्यावर विश्वास दिसतो का त्यांचा? आता काय ज्या हिशोबाने गिराईक येईल त्या हिशोबाने आपण मागणी मागतो, जशी त्यांची मागणी आहे त्या हिशोबाने देतो. पण आम्ही गिरायकाला समजून सांगतो की बाबा आता लूज तेल बंद झालंय, वरून सरकारने बंद केलंय, त्यामुळे हे तुम्ही पॅकिंग घेऊन जावा. किती दुकानं आहेत अंदाजे सोलापुरात अशा पद्धतीने? सोलापूरात असे माझ्या हिशोबाने 100 ते 150 दुकानं असतील की बाबा जे लूज विकतात आणि त्यांचा रोजगार चालतंय. त्यामुळे आता या रोजगारावर पण सगळं प्रश्न निर्माण होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.